जवळ स्टॉल बसलेलं ती पोरं बोलतो आमची गाडीला चोरली गेली ट्रोन मी मागवले असं पुढं आणून ठेवला पडदे बिडदे सगळे लावले. मी एवढ्या घाटात गेलो ना मला फक्त आता सीझनचे होता 2च घाट आवडलेले. एक तर कुरोळीचं चांगलं आहे आणि एक आहे ना चिखलीचा चांगला गेला होता. चांगलं नियोजन केलं राव एकदम सावली बिवली बसायला विसायला. स्टॉल पण छोटे मोठे लागलेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज खरं तर 7 वाजता उठतो सकाळी. थंबनेलचं आणि एडिटिंगचं काम केलं पूर्ण मी अख्खं 8 ब्लॉग अपलोड पण केला सगळा. आता लेटेस्ट वाला नंतर झोपलो परत. तर डायरेक्ट 3 वाजता उठलोय, फ्रेश झालो, आंघोळ केली. डायरेक्ट आंघोळ केल्यानंतर चहा घेतलाय. चहा घेऊ आणि आज आपण ना घाटात कुरुळीच्या. आज घाट आहे आणि उद्या पण आहे. उद्या डाय फायनली आज सिरियल तशी बघितली तर ऑलमोस्ट 4 वाजले आता. आणि आज मी एकटाच आहे, सोलो आहे. बघू कॉनस नाहीये घाटात भेटते आपल्याला पवार तशी बाहेर. आता इथं कॉनस नव्हतं. ड्रोन पण चालवलाय मी चार्जिंग करून. मागं ड्रोन चार्जिंग करून चालवलाय. पण ड्रोन पण फ्लाय करू आपण. ड्रोनने जरा भारी भेटतो जरा. मग ड्रोन जास्त वाईड आहे ना त्याच्यामुळे पूर्ण अख्खा घाट येतो. मला इथलं लोकेशन नव्हतं माहित कुरुळीतलं बैलगाड्या घाटाचं. पहिले पुढे नेमकी गाडी दिसली मला बैलवाल्यांची. त्यांच्या पाठीमागं चाललोय आता मी. बरोबर आपल्याला घाटात पोहोचवते. सकाळी ना इडली खाल्ली होती. इडली साऊथ इंडियन राव खायला नाही पाहिजे. आता बंद करणार मी खायचं. तर त्या आपल्याला आंबा होतात ना अक्षरशः पोट दुखते माझं. सकाळी खाल्ली होती मी जवळपास 8-10 वाजता. ते अजून दुखत आहे माझं. त्या मूड पण एवढा मग असं फ्रेश नाही राहत. मग वडापाव खाल्ला. पाण्याची बॉटल घेतली. तिथे एकदम पोर आले 3-4 जण. त्यांची गाडी चोरीला गेली. इथं टोईलर चोरून नेली असली स्प्लेंडर एकाची. ते बसल्यात ती. मी ते बसलो होतो ना त्यावेळेस ते बोलत होतं ऐकलं मी. घाटात चोरी पण व्हायला लागली. गावाची यात्रा लय मोठी भरलेली बरं का. सिरियलला पण किती गाड्या आहेत बघा. कारण की बक्षीस पण लय आहे ना. आणि घाटाचं नियोजन पण चांगलं दोन्ही साईडला आहे ना. सावलीकरण झालेली आहे. एकदम भारी नियोजन केलेलं बघा. इथं बरेच गाड्या मालक आलेले यावर्षी. पहिल्यांदा बघतो आता शेवटचा घाट आहे आता सीझनचा. बरं मी एवढ्या घाटात गेलो ना मला फक्त आता सीझनचे होता 2च घाट आवडलेले. एक तर कुरोळीचं चांगलं आहे आणि एक आहे ना चिखलीचा चांगला गेला होता. बाकी नियोजन ॲव्हरेज होतं. आमच्या घाटात देऊगाव आहे ना पण आळं मोठं आहे, चांगलं नियोजन होतं. पण एवढं भारी नियोजन नव्हतं. बसा विषय चांगली सोय, पाण्याची सोय पण नाही चांगली, पार्किंग सोय. त्याच्यामुळं काय अडचण नाही जास्त. पुढं दौडा आहे बारे बघायला. पाच वाजलेत अजून रॅक मध्ये लय गाड्या. रॅक मध्ये बरेच गाड्या. हे रॅक खाली इथं सिरियल वाईज घेते ती. साईडला थांबलो होतो मी. अलीकडच्या साईडला आलो. इथं सावली आहे. सावलीत थांबलोय. तिकडून पण दिसत नाही का जास्त. या साईडने पुढे गेलो ना आपल्याला घाट दिसतोय. पण या साईडला आलोय मी. चांगलं नियोजन केलं राव एकदम सावली बिवली बसायला विसायला. स्टॉल पण छोटे मोठे लागलेत. इथं खाणे जेवायची पण सोय केली ग्रामस्थांनी आणि पाण्याची पण सोय केलेली त्या साईडला वाटतं.
त्यापेक्षा आहे ना उद्याला क्राऊड असणार आहे वाईट. तर उद्या डायरेक्ट फायनल आहे. ती मागाशी यांची गाडी गावली का? नाही गावली का? इथं बसली होती ना. हा का? हा हा का? आता साधारण 6 वाजलेलं आहे. गाडं बिडं बघितलं मी 7-8. चाललोय घरी मी आता, कारण आता सगळे सिरियलवाले, फायनलवाला एक पण नाही इथं आता. उद्या आपण बघायला गाडी तसं लावली बरं आलं रोडलाच. लवकर निघता येईल म्हणून लावली होती अशी रोडला. इथं जवळ स्टॉल बसलेलं ती पोरं बोलत होती आमची गाडीला चोरली गेली. मग ड्रोन मी मागवला असा पुढं आणून ठेवला. पडदे बिडते सगळे लावले. म्हणलं काय ड्रोन चोरीला द्यायला बा. डिकीत कोणी पण चेक करतं ना, म्हणजे कसं चोरायचं असेल तर पहिले डिकीत बघणार, म्हणून मी पुढे ठेवलाय ड्रोन. चला घरी डायरेक्ट. उद्या आपल्याला जायचं ओतूरला आणि उद्या यांची फायनल आहे. तर फायनल आपण येणार आहे इथं. सेपरेट फायनल आहे. सगळे टॉपचे गाड्या बघायला भेटतात आपल्याला. आजच्या सिरियल आणि कालचा सिरियल ह्या जे बसलेत ना बाऱ्या, ते उद्या असणार आहे. सगळे टॉपचे असणार फायनलवाले. तर उद्या बघाय मजा येईल. उद्या पण आपण ड्रोन वगैरे फ्लाय करू. आता फ्लाय करायला घेतला होता पण नको म्हणलं, बस ठेवला परत खाली. सिरियलवाले मजा नाही येणार एवढं ड्रोन फ्लाय करायला. उद्या भारी वाटन.